Hello students, welcome to the third lecture of the gravitation. So in today's lecture we are going to discuss about the uniform circular motion and effect of a centripetal force. एक समान वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बलाचे परिणाम आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. Consider an object moving in a circular path with a constant speed. एखादी वस्तू जर एकसमान गतीने त्या वर्तुळाकार कक्षेमध्ये जर गतिमान असेल तर जसं आपण अगोदरच पाहिलंय, we have seen earlier that such a motion is possible only when object is constantly acted upon by the force directed towards the center of the circle. This force is called as a centripetal force. म्हणजे अशा गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्री बल जर आपण प्रयुक्त केलं किंवा तिथे प्रयुक्त होणारं बल जे आहे ते अभिकेंद्री बल असतं, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स असतं. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सो आय विल कन्सिडर ऑब्जेक्ट हॅव्हिंग अ मास एम, म्हणजे ती जी वस्तू आहे त्या वस्तूचं वस्तुमान जे आहे एम एवढं आहे, त्या वस्तूचं स्पीड म्हणजे चाल जी आहे ती व्ही आहे, अँड आर इज द रेडियस ऑफ द सर्कल. त्या कक्षेची जी त्रिज्या आहे ती आर एवढी आपण घेतली. So come to the formula of a centripetal force which acting on the planet towards the sun must be F is equal to mv square upon r. जे अभिकेंद्री बल त्या प्लॅनेट्सवर अप्लाय होतं आहे सूर्याच्या दिशेने, त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. या ठिकाणी v स्क्वेअर आपल्याला रिप्लेस करायचा आहे. सो विल से स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. मराठीमध्ये म्हटलं तर चाल बरोबर कापलेले अंतर भागिले त्यासाठी लागलेला काळ असेल. So the distance traveled by the planet is one revolution is nothing but a perimeter of that elliptical orbit and which is equal to 2 pi r. तर ग्रहाने परिक्रमित केलेलं अंतर म्हणजे त्या कक्षेचा असणारा परिघ असणारे 2 पाय आर, 2 पाय आर. So I can say v is equal to distance traveled upon time taken, that is कक्षेचा परिघ भागिले आवर्तकाल. त्याच्या जर व्हॅल्यू आपण पुट केल्या तर परिघ आपल्याला काय मिळाला 2 पाय आर डिवाइड बाय आवर्तकाल टी, टाइम टेकन आपल्याला काय मिळालं टी मिळालं. सो माझ्याकडे व्ही चा फॉर्म्युला आहे 2 पाय आर अपॉन टी. हा फॉर्म्युला मला वरच्या फॉर्म्युलावर टाकायचा आहे, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो आय विल कन्सिडर एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. या फॉर्म्युलामध्ये मला व्ही ची व्हॅल्यू पुट करायची. सो एम इंटू 2 पाय आर अपॉन टी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन आर. जर इक्वेशन मी सिम्प्लिफाय केलं तर मला मिळेल 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर. मला इक्वेशन मिळालंय. या इक्वेशनला मला आर स्क्वेअरने डिवाइड आणि मल्टिप्लाय करायचं. सो मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय आर स्क्वेअर. मल्टिप्लाइड अँड डिवाइड केलं तर मला फायनल इक्वेशन मिळेल एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. आता आर क्यूब आणि टी स्क्वेअर जर पाहिलं, सो आय कॅन से अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज नथिंग बट ए कॉन्स्टंट. So I can write this formula as a f is equal to 4m pi square upon r square k. या फॉर्म्युलामध्ये 4m पाय स्क्वेअर आणि के या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या कॉन्स्टंट आहेत. फक्त आर हा व्हेरिएबल असणार आहे बिकॉज इट इज द रेडियस ऑफ द इलिप्टिकल ऑर्बिट, आणि इलिप्टिकल ऑर्बिटची रेडियस सेम नसते. सो ही व्हेरिएबल आहे, बाकी सगळे कॉन्स्टंट आहेत. मग त्या कॉन्स्टंटसाठी जर एक मी नवीन कॉन्स्टंट पुट केला तर 4m पाय स्क्वेअर अपॉन के या कॉन्स्टंटसाठी एक नवीन कॉन्स्टंट पुट केला. सो मला फॉर्म्युला मिळाला एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1 अपॉन आर स्क्वेअर. So I can say relation force is inversely proportional to the square of the radius or square of the distance. F is inversely proportional to the r square. Thus, the Newton concluded that the centripetal force, which is force acting on the planet and is responsible for its circular motion, must be inversely proportional to the square of the distance between the planet and the sun. म्हणजे सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्री बल जे आहे, जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते, ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. पुढे जाऊयात आपण काही न्यूमेरिकल्स पाहिले होते. Mahindra and Virat are sitting at the distance 1 meter from each other and their masses are 75 and 80 kg respectively. What is the gravitational force? महेंद्र आणि विराट 1 मीटरवर बसलेले असतील एकमेकांपासून. त्यांचे वस्तुमान 75 आणि 80 kg आहेत.
तर त्यांच्यामधील गुरुत्वीय बल आपल्याला काढायचं आहे. काय काय दिलेलं आहे आपल्याला? डिस्टन्स दिलाय 1 मीटर, त्याच्यानंतर मासेस दिलेत M1 आणि M2. M1 75 kg, M2 80 kg. कॅपिटल जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे SI युनिटमध्ये 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. सो न्यूटन्स लॉ नुसार F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. हा फॉर्म्युला जर मी वापरला, G ची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻11, M1 75, M2 80 डिवाइड बाय 1 स्क्वेअर. सिम्प्लिफाय केलं तर आन्सर मिळेल 4.002 इंटू 10⁻7 न्यूटन. सो फोर्स मला मिळाला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वीय बल मिळालं विराटच्या आणि महेंद्रच्या दरम्यान असणारं. किती मिळालं ते? 4.002 इंटू 10⁻7 न्यूटन. Come to the next numerical. In above example, assume that the bench on which Mahindra is sitting is a frictionless. Starting with zero velocity, what will be the Mahindra's velocity of a motion towards a Virat after 1 second? Will this velocity change with the time and how? आपण जे अगोदर न्यूमेरिकल पाहिलं ते न्यूमेरिकल आणि हे न्यूमेरिकल दोन्ही एकमेकांना कनेक्टेड आहेत. सो वरील न्यूमेरिकल प्रमाणे महेंद्रचा बाग जर घर्षण रहित असेल आणि तो विराम अवस्थेपासून सुरू झाला असेल तर एका सेकंदानंतर महेंद्रचा विराटकडे सरकण्याचा वेग किती आहे आणि तो वेग काळानुसार बदलेल आणि बदलला तर तो कसा बदलेल हे आपल्याला प्रेडिक्ट करायचं. फक्त कन्सिडर करताना आपण काय केलंय, महेंद्रचा जो बाक आहे तो फ्रिक्शनलेस आहे, घर्षण रहित आहे, म्हणजे त्याला अपोज होणार नाही. सो काय काय दिलंय अगोदरच्या न्यूमेरिकल मध्ये आपण काय काय घेतलं होतं ते पण आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे. फोर्स ऑन महेंद्र, फोर्स किती ऍक्ट झालेला आहे, बल किती प्रयुक्त झालंय 4.002 इंटू 10⁻7 न्यूटन एवढं बल प्रयुक्त केलेलं आहे. महेंद्राज मास, महेंद्रचा मास किती आहे 75 kg आहे, 75 kg आहे. सो न्यूटन्स सेकंड लॉ प्रमाणे acceleration produced by the force on a Mahindra की ज्याचं मास 75 kg आहे, A इज इक्वल टू F अपॉन M. F इज इक्वल टू M हा जो फॉर्म्युला आहे तो रिअरेंज केला आहे मी. A साठी A इज इक्वल टू F अपॉन M. F ची व्हॅल्यू अगोदरच्या न्यूमेरिकलमध्ये आपण कॅल्क्युलेट केली आहे 4.002 इंटू 10⁻7 आणि M 75 kg. सिम्प्लिफाय केलं तर मला आन्सर मिळेल 5.34 इंटू 10⁻9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Using the Newton's first equation, we can calculate a Mahindra's velocity after 1 second. न्यूटनच्या फर्स्ट इक्वेशन प्रमाणे आपण महेंद्राची वेलोसिटी 1 सेकंदानंतर कॅल्क्युलेट करू शकतो. त्यासाठी आपल्याला न्यूटनचा गतिविषयक इक्वेशन म्हणजे न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन V इज इक्वल टू U प्लस AT वापरावं लागेल. जर महेंद्र अशा बेंचवर बसलाय की ज्याची सुरुवातीची इनिशियल वेलोसिटी 0 आहे, U इज इक्वल टू 0. सो आय विल पुट दॅट व्हॅल्यू हियर. सो माय इक्वेशन विल बिकम ए V इज इक्वल टू 0 plus 5.34 into 10⁻9 into 1, that is 5.34 into 10⁻9 meter per second will be the final velocity. ही काय असेल, महेंद्राची वेलोसिटी असेल आफ्टर 1 सेकंड. सो दिस इज एक्स्ट्रीमली स्मॉल वेलोसिटी. द वेलोसिटी विल इंक्रीज विथ ए टाइम बिकॉज ऑफ द ॲक्सिलरेशन. हा वेग खूपच कमी आहे 10⁻9 मीटर पर सेकंड आणि तोही घर्षण नसेल तर आहे. याचा अर्थ हा कशामुळे प्राप्त झालेला असेल, त्वरणामुळे प्राप्त झालेलं असेल, ॲक्सेलरेशनमुळे तयार झालेलं असेल अँड इट विल गो ऑन इन्क्रीजिंग आणि हा हळूहळू काय होईल, वाढत जाईल. कम टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पृथ्वीचं गुरुत्वीय बल आपण जर पाहिलं तर हे खूप जास्त स्ट्रॉंग असतं. तर एखादी वस्तू पृथ्वीच्या सरफेस पासून आपण आकाशामध्ये फेकली तर ती काही अंतर जाते आणि परत त्या अंतरावरून काय होते, मागे यायला सुरुवात होते. म्हणजे ज्यावेळेला आपण ती वस्तू आकाशामध्ये फेकली तर ती काही अंतर जाते, जोपर्यंत आपण फोर्स जो अप्लाय केलाय तो असेल तोपर्यंत ती वस्तू वरवर जात राहील आणि ज्यावेळेला ती फोर्स संपेल, 0 झालेलं असेल, त्यावेळेला ती वस्तू काय होईल, परत रिटर्न यायला सुरुवात झालेली असेल. म्हणजे तो ऑब्जेक्ट आहे तो व्हर्टिकल डिरेक्शनने जातो आणि परत तो फोर्स संपल्यानंतर डाऊनवर्ड डिरेक्शनने खाली येतो. ज्यावेळेला तो ऑब्जेक्ट व्हर्टिकल डिरेक्शनने गेला त्यावेळेला काय झालंय, अपवर्ड फोर्स जास्त होता. तो ऑब्जेक्ट ज्यावेळेला व्हर्टिकल डिरेक्शनने गेला त्यावेळेला अपवर्ड फोर्स जास्त स्ट्रॉंग होता. पण ज्यावेळेला तो ऑब्जेक्ट डाऊनवर्ड डिरेक्शनने आला त्यावेळेला डाऊनवर्ड फोर्स काय आहे, स्ट्रॉंग आहे. तो ऑब्जेक्ट ज्यावेळेला डाऊनवर्ड डिरेक्शनने आला त्यावेळेला डाऊनवर्ड फोर्स काय आहे, स्ट्रॉंग आहे. सो रिमेंबर दिस अबाउट द ग्रॅव्हिटेशन. लेट्स गो फॉर द नेक्स्ट कन्सेप्ट.
अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन स्मॉल g, म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, द फोर्स ॲक्टिंग ऑन ए बॉडी रिझल्ट्स इन इट्स ॲक्सलरेशन. म्हणजे न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे आपण काय अभ्यासलंय, एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त होत असेल तर त्या वस्तूचं त्वरण होतं म्हणजे ॲक्सलरेशन तयार होतं. Thus the acceleration force, sorry, thus the gravitational force due to the earth on a body results in the acceleration. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर ऍक्ट झाला तर ऍक्सलरेशन होतं, म्हणजे गुरुत्वीय बलामुळे त्वरण तयार होतं. याला म्हटलं जातं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण असं म्हटलं जातं. आणि हे कसं अप्लाय झालेलं असतं, वर्टिकली डाऊनवर्ड, म्हणजे क्षितिज लंब दिशेने हे तयार झालेलं असतं. सो ऍक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर मी डिस्कस केलं तर त्यासाठी मला अर्थ कन्सिडर करावी लागेल. ओके, अँड इफ अन ऑब्जेक्ट ऑफ ए मास एम इज लेफ्ट इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये आपल्याला एम हा ऑब्जेक्ट कन्सिडर करायचा आहे की ज्याचा मास एम आहे, अँड द स्पेस इन विच द मास एक्सपिरियन्सेस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कॉल्ड एज द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. पृथ्वीभोवती जे अंतर असेल त्या अंतरामध्ये पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल सेन्स केलं जाऊ शकतं, समजतं आपल्याला. ओके, त्याला आपण काय म्हणूयात, ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणूयात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक ऑब्जेक्ट घ्यायचा आहे की ज्याचा मास आहे एम. सो देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अर्थ काय करेल, तो ऑब्जेक्टवर अट्रॅक्टिव्ह फोर्स अप्लाय करेल, म्हणजे तो ऑब्जेक्ट जो आहे तो पृथ्वीच्या दिशेने खेचला जाईल. सो ॲज ए एफ इज इक्वल टू एम ए मास इंटू द ॲक्सलरेशन, आय कॅन रिअरेंज दिस फॉर्म्युला फॉर द ए ॲक्सलरेशन. इथे जे काही ॲक्सलरेशन क्रिएट झालंय इट इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड इट्स मास. इथे जे काही ॲक्सलेशन प्रोड्यूस झालंय ते पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आहे आणि मास ऑफ दॅट ऑब्जेक्टमुळे आहे. ओके, सो दिस ॲक्सलेशन इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आय कॅन कॉल इट ॲज ए ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि स्मॉल ए ने रिप्रेझेंट करण्याऐवजी त्याला आपण रिप्रेझेंट करूयात स्मॉल जी ने. आपला फॉर्म्युला होईल जी इज इक्वल टू एफ अपॉन एम. बट वी नो दॅट एफ इज इक्वल टू जी एम इंटू स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर, म्हणजे एफ इज इक्वल टू m1 m2 अपॉन आर स्क्वेअर असं इक्वेशन आपण ऑलरेडी डिराईव्ह केलं आहे. सो आय विल यूज दॅट व्हॅल्यूज हिअर. फक्त m1 जो आहे तो अर्थ ऑफ ए मास, सो कॅपिटल एम, अँड m2 जो आहे तो अर्थ ऑफ दॅट मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, सो स्मॉल एम कन्सिडर केला आहे. सो फॉर्म्युला विल बिकम कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन स्मॉल एम इंटू आर स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ द रेडियस. सो न्यूमरेटरला स्मॉल एम आहे, डिनॉमिनेटरला स्मॉल एम आहे. लेट कॅन्सल देम. माय फॉर्म्युला विल बिकम ए जी इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम डिवाइड बाय आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला मला कधी मिळाला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीसाठी, जेव्हा तो ऑब्जेक्ट जो आहे अर्थ सरफेस पासून काही डिस्टन्सवर ठेवलेला आहे, आर एवढ्या डिस्टन्सवर ठेवलेला आहे. इफ आय कन्सिडर द अनदर केस वेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट द सरफेस ऑफ द अर्थ, तो ऑब्जेक्ट जो आहे तो जर आपण अर्थच्या सरफेसवर कन्सिडर केला तर मात्र कन्सिडरेशन आपले बदललेले असेल. ॲज द ऑब्जेक्ट इज इनसाइड द ग्रॅव्हिटेशनल फील्ड, जर तो ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या आतमध्ये असेल अँड इट इज ऑन ए सरफेस ऑफ द अर्थ, सो दिस ऑब्जेक्ट गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. कारण अर्थ काय करेल, त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करेल आणि तो अर्थच्या सेंटरकडे काय झालेलं असेल, अट्रॅक्ट झालेलं असेल. त्यावेळेला त्या ऑब्जेक्टचं मास म्हणजे तो फोर्स असेल. सो आय कॅन से ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द सेम ॲज अ वेट ॲक्टिंग डाऊनवर्ड. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय असेल, त्याचं वेट डब्ल्यू, अँड डब्ल्यू इज नथिंग बट ए ग्रॅव्हिटेशनल फोर्स आय कॅन से. पण डब्ल्यूचा फॉर्म्युला मला माहिती आहे, वेट मला माहिती आहे, इट इज ड्यू टू ॲक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी, सो वेट इज इक्वल टू एम जी. डब्ल्यूचा फॉर्म्युला मला मिळाला, वेट इज इक्वल टू एम जी. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला ऑलरेडी मी स्टडी केला आहे, तो आहे एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. बट हिअर m1 अँड m2च्या व्हॅल्यूज बदलतील. m1 काय आहे, कॅपिटल एम, m2 काय आहे, स्मॉल एम, आर काय आहे, कॅपिटल आर, बिकॉज इट्स इज अ रेडियस ऑफ द अर्थ. सो फॉर्म्युला पहा, एम जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर मिळाला. स्मॉल एम दोन्ही साईडला कॉमन आहे, कॅन्सल होईल. स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. इफ ऑब्जेक्ट इज ॲट द सरफेस, जर ती वस्तू पृथ्वीच्या सरफेसवर भूपृष्ठावर ठेवलेली असेल तर आपल्याला इक्वेशन मिळेल. जर इथे कॅपिटल जी व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, मास ऑफ अर्थ माहिती आहे आणि रेडियस ऑफ अर्थ पण आपल्याला माहिती आहे, पृथ्वीचं वस्तुमान आणि पृथ्वीची त्रिज्या माहिती आहे. ओके, आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ म्हणजे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक पण माहिती आहे. त्याच्या व्हॅल्यूज पुट करा. मग जीची व्हॅल्यू असेल 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर, आणि मास असेल 6 इंटू 10⁻24 किलोग्राम. सो आय विल पुट दॅट व्हॅल्यूज डिवाइड बाय रेडियस ऑफ द अर्थ.
किती येते 64 इंटू 10⁵ मीटर, त्याचा स्क्वेअर होईल आणि कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. This is the value of acceleration due to gravity on a surface of the earth.